नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिटर्मिनंट्स अँड मॅट्रायसेस या चॅप्टरमधील मिसलेनियस एक्सरसाइज 4A यातील फर्स्ट क्वेश्चन आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सॉल्व केलेला आहे। आज आपल्याला क्वेश्चन नंबर 2 सॉल्व करायचा आहे। यामध्ये भरपूर सब क्वेश्चन्स आहेत। त्यातील फर्स्ट सब क्वेश्चन याप्रमाणे आहे, इव्हॅल्युएट। याची आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे। या टाईपचे प्रॉब्लेम आपण एक्सरसाइजमध्ये सॉल्व केलेले आहेत। मिसलेनियस एक्सरसाइज म्हणजे काय, सर्व एक्सरसाइजचं रिव्हिजन असते। हे आपण सर्व बेसिकमध्ये पाहिलेलं आहे। आता याची व्हॅल्यू काढायची आहे आपल्याला। इव्हॅल्युएट हे सोल्युशन काढायचं आहे। सोल्युशन आपल्याला एक्सपेन्शन मेथड अप्लाय करायची आहे। इक्वल टू हे ॲज इट इज लिहून घ्या, नंतर इक्वल टू या नंबरला प्लसने मल्टिप्लाय करणार, या नंबरला मायनसने मल्टिप्लाय करणार आणि या नंबरला प्लसने मल्टिप्लाय करणार। +2 होतील। नंतर हा एलिमेंट ज्या रोमध्ये आहे, ज्या कॉलममध्ये आहे ते एलिमेंट सोडून द्यायचे, बाकी हे 4 उरतात। यांचं डिटर्मिनंट घ्यायचं आपल्याला। नंतर हा नंबर मायनस घेणार आपण, हे मायनस +5 होतील, म्हणजे +5। नंतर डिटर्मिनंट, आता हा एलिमेंट ज्या रोमध्ये आहे, ज्या कॉलममध्ये आहे ते सोडून 5 1 9 2 हे उरत आहेत। 5 1 9 2 हा नंबर +7 5 2 9 0 हे सर्व आपण एक्सरसाइजमध्ये पाहिलेलं आहे। जर तुम्हाला हे समजत नसेल तर एक्सरसाइजचे व्हिडिओ आधी पहा, नंतर हे सॉल्व करा। हे 2 हा क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 यातून मायनस करणार, हा मल्टिप्लिकेशन 0। हे +5 हा क्रॉस मल्टिप्लिकेशन 10 यातून मायनस, आधी हा करायचा नंतर मायनस करायचा हा। हे 10 होतील, मायनस हा मल्टिप्लिकेशन 9 +7 हा मल्टिप्लिकेशन 0 यातून मायनस करणार, हा मल्टिप्लिकेशन 18। ही व्हॅल्यू काढू। हे 2 4 - 0 म्हणजे 4 होतील, +5 10 - 9 म्हणजे 1 +7 -18 हा मल्टिप्लिकेशन 8 +5 हे मायनस मल्टिप्लिकेशन होईल 18 × 7 126, बरोबर आहे। 126 मायनस आहेत आणि हे +13 होतील, सबट्रॅक्शन होईल म्हणजे -113 या डिटर्मिनंटची व्हॅल्यू एवढी आहे। फर्स्टमधील सेकंड डिटर्मिनंट हे आहे, ह्याची व्हॅल्यू काढायची आपल्याला। ॲज इट इज हे लिहून घ्या, नंतर इक्वल टू या नंबरला प्लसने मल्टिप्लाय करणार, या नंबरला मायनसने आणि या नंबरला प्लसने। हे लक्षात राहू द्या। +1 × डिटर्मिनंट 2 - 4 7 2 हे तुम्ही डायरेक्ट पण लिहू शकता, असं करायची गरज नाही। हे मायनस +3 होतील। डिटर्मिनंट 0 - 4 9 2 +12 डिटर्मिनंट 0 2 9 7 1 हा क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 यातून मायनस करणार, परंतु हा मल्टिप्लिकेशन मायनस येणार आहे, आपल्याला मायनस करायचा आहे, म्हणजे हे -+28 होतील। +3 हे 0 यातून मायनस करणार, परंतु एक नंबर मायनस असल्यामुळे हे प्लस होतील 36 +12 हे 0 -18 इक्वल टू 32 होतील। ॲडिशन 32 + 36 × 3 108 आणि हे 12 - 18 ला 12 ने मल्टिप्लाय करू, -216 या दोघांचे ॲडिशन करू, 108 यामध्ये 32 ॲड करू, किती होतील 10 4 140 -216 मधून 140 प्लस करणार, +140 दोघांची साईन अपोजिट आहेत, सबट्रॅक्शन होईल 6 साईन येणार आहे मायनस। हे कॅल्क्युलेशन किती येईल -76। याप्रमाणे आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे। येथे आपण एक्सपेन्शन केलेलं आहे आणि याची व्हॅल्यू काढलेली आहे। नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2, इव्हॅल्युएट डिटर्मिनंट अलॉंग सेकंड कॉलम। सेकंड कॉलम हा आहे, फर्स्ट कॉलम हा सेकंड कॉलम आहे, बरोबर आहे। अलॉंग सेकंड कॉलम्सला विचारात घेऊन हे डिटर्मिनंट आपल्याला सॉल्व करायचं आहे।
पहा यापूर्वी आपण क्वेश्चन नंबर फर्स्टमध्ये अलॉंग फर्स्ट रो याप्रमाणे सॉल्व केलेला आहे. तसंही तुम्हाला सॉल्व करता येईल. हा नंबर प्लस घ्या, सेकंड कॉलम असल्यामुळे हा नंबर मायनस आणि हा नंबर प्लस, आणि एक्सपेन्शन करून सॉल्व करता येईल. परंतु याची प्रोसेस कशी आहे पहा, आपल्या टेक्स्ट बुकमध्ये याची प्रोसेस कशी दिलेली आहे. सोल्युशन अलॉंग सेकंड कॉलम, याची व्हॅल्यू काढायची आहे. म्हणजे एक्सपेन्शन करून काढू आपण. एक्सपेन्शन अलॉंग सेकंड कॉलम, सेकंड कॉलम इज, एक्सपेन्शन कसं होईल याची व्हॅल्यू काढायची आपल्याला. अलॉंग सेकंड कॉलम, हा सेकंड कॉलम आहे बरोबर आहे. हे एलिमेंट विचारात घ्यायचे आपल्याला. तर हा पहिला एलिमेंट -1 त्याला मल्टिप्लाय करणार आपण को-फॅक्टर. आपण को-फॅक्टर आणि मायनस म्हणजे काय पाहिलेलं आहे. को-फॅक्टर ऑफ -1 या एलिमेंटचा को-फॅक्टर. नंतर प्लस करणार आपण हा 2 नंबर. येथे मायनस प्लस मायनस असा विचार करू नका. या प्रोसेसने करायचा असेल तर हेच एलिमेंट ॲज इट इज लिहायचे आहेत. -1 इंटू को-फॅक्टर ऑफ -1 प्लस तिघांची ॲडिशन करायची आपल्याला, सर्वांची ॲडिशन. म्हणजे हा नंबर 2 त्याचा को-फॅक्टर, त्याला मल्टिप्लाय करायचं. को-फॅक्टर ऑफ 2 नंतर हा नंबर +1. पहा या कॉलमचे तीनही एलिमेंट आपण ॲज इट इज लिहिलेले आहेत. सर्वांची ॲडिशन फक्त मल्टिप्लाय केलेलं आहे को-फॅक्टरने, त्या एलिमेंटच्या को-फॅक्टरने. को-फॅक्टर ऑफ 1, को-फॅक्टर ऑफ 1 पहा इक्वल टू हे -1 ॲज इट इज. पहा को-फॅक्टर फाइंड आउट करायचा आपल्याला या एलिमेंटचा. या एलिमेंटचं लोकेशन काय आहे. हा एलिमेंट फर्स्ट रोमध्ये आहे आणि सेकंड कॉलममध्ये आहे. हा एलिमेंट सेकंड रोमध्ये आहे परंतु सेकंड कॉलममध्ये आहे. हा एलिमेंट थर्ड रोमध्ये आहे परंतु सेकंडच कॉलम आहे बरोबर आहे. तिघांचंही कॉलमचं लोकेशन इक्वल आहे सेकंड कॉलम, परंतु रो वेगवेगळे आहेत. -1 ॲज इट इज. को-फॅक्टर ऑफ -1 या एलिमेंटचा को-फॅक्टर काढायचा आपल्याला. तर फॉर्म्युला कसा आहे, येथे मल्टिप्लिकेशन आहे, मल्टिप्लाय करणार आपण. फॉर्म्युला आहे -1 रो आणि कॉलमची ॲडिशन 1 + 2 बरोबर आहे. हा -1चा फॉर्म्युल्यामधला -1 आहे, हा -1 नाही आहे. हा -1 येथे लिहिलेला आहे आपण. फॉर्म्युला कसा आहे, -1चा पॉवर रो आणि कॉलम दोघांची ॲडिशन आणि इंटू या -1चे मायनर, या -1चे मायनर म्हणजे हा रो सोडून देणार, हा कॉलम सोडून देणार आपण. 3 - 2 0 - 2 3 - 2 0 - 2 याप्रमाणे. नंतर हे +2 को-फॅक्टर ऑफ 2, को-फॅक्टर फाइंड आउट करायचा आहे 2चा या एलिमेंटचा. फॉर्म्युला कसा आहे, -1चा पॉवर रो प्लस कॉलम, त्या एलिमेंटचं लोकेशन 2 + 2 बरोबर आहे. रो प्लस कॉलम आणि याला 2चे मायनर काय मिळतील. हा रो नको, हा कॉलम नको. 1 2 0 - 2 1 2 0 - 2 नंतर हा +1 या एलिमेंटचे को-फॅक्टर. म्हणजे को-फॅक्टरचा फॉर्म्युला -1चा पॉवर रो प्लस कॉलम 3 + 2 आणि त्याला मल्टिप्लाय करणार मायनरने. याचे मायनर म्हणजे काय होईल, हा रो नाही, हा कॉलम नाही, म्हणजे 1 2 3 - 2 1 2 3 - 2. हे सॉल्व करू आता. हे -1 इंटू -1चा पॉवर किती आहे, 3 आहे. हे -1 ॲज इट इज. -1चा पॉवर 3 आहे. हे कॅल्क्युलेशन क्रॉस मल्टिप्लिकेशन -6 + 0 होईल बरोबर आहे. आणि हे +2 1चा पॉवर -1चा पॉवर 4. हे कॅल्क्युलेशन -2 यातून मायनस करणार, हा मल्टिप्लिकेशन 0. हे +1 -1चा पॉवर आहे 5 आणि हे कॅल्क्युलेशन -2 - 6 इक्वल टू हे -1चा पॉवर ऑड असेल तर त्याची व्हॅल्यू -1च मिळणार आहे. हे इंटू -6 प्लस हे 2. -1चा पॉवर जर इवन असेल तर त्याची व्हॅल्यू +1 मिळेल. ही व्हॅल्यू +1 कारण पॉवर कसा आहे, इवन आहे, सम आहे. हा विषम आहे, त्याची व्हॅल्यू -1च.
हे -2, हे +1, -1चा पॉवर जर ऑड असेल तर व्हॅल्यू -1, हे -8 होतील. बरोबर आहे. हे सॉल्व करू. हे मायनस हे मायनस हे +1 होतील. +1 × -6 म्हणजे -6. 2 आणि 2 -4 होतील. हे मायनस मायनस +8 होतील. इक्वल टू -10 +8 म्हणजे काय मिळेल? -2. याची व्हॅल्यू -2 मिळणार आहे अलॉंग सेकंड कॉलम. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3, इव्हॅल्युएट. याची व्हॅल्यू काढायची आपल्याला, इव्हॅल्युएट करायचं आहे बाय युजिंग प्रॉपर्टीज. प्रॉपर्टी अप्लाय करायची आपल्याला, एक्सपेन्शन करायचं नाही आहे आपल्याला. एक्सपेन्शन न करता प्रॉपर्टीज अप्लाय करून हे सॉल्व करायचं आहे. सोल्युशन दिलेलं डिटर्मिनंट याप्रमाणे आहे. 2 येथे 400, 48, 3, 600, 47, 5, 1000, 18. इक्वल टू येथे आपण काय करू? 200 कॉमन काढता येतील. हे जर कॉमन काढले आपण 200 कॉमन काढले आपण तर हे 2, 3 आणि 5. येथे 2 राहतील, येथे 3 होतील, येथे 5 राहतील. बरोबर आहे. 200 आपण कॉमन काढले या रोमधून तर 48, 47 आणि 18. कॉमन काढलेले आहेत, ती एक आपण प्रॉपर्टीज अप्लाय केलेली आहे. बरोबर आहे. कॉमन काढणे ही पण एक प्रॉपर्टी आहे. येथे आपण एक्सपेन्शन केलेलं नाही आहे, कॉमन काढलेले आहेत म्हणजे प्रॉपर्टी अप्लाय केलेली आहे आपण. आता हे 200 याची व्हॅल्यू किती येईल? कारण हा रो आणि हा रो आयडेंटिकल आहे, एलिमेंट सारखेच आहेत. 2, 3, 5, 2, 3, 5. बरोबर आहे. 2 रो किंवा 2 कॉलम इक्वल असतील तर त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती असते? 0. याची व्हॅल्यू किती आहे? 0. म्हणजे हा मल्टिप्लिकेशन 0च होऊन जाईल. येथे रिझन पण लिहा. सिन्स R1 अँड R2 आर आयडेंटिकल. आयडेंटिकल म्हणजे त्यांचे एलिमेंट इक्वल आहेत, सारखेच आहेत, आयडेंटिकल. नेक्स्ट सब क्वेश्चन सेकंड. याची व्हॅल्यू काढायची आपल्याला युजिंग प्रॉपर्टीज. सोल्युशन खूप सोपं आहे. हे ॲज इट इज लिहून घ्या. बाय C3 मध्ये चेंज काय करू आपण? C3 मधून C2 मायनस करू आपण. म्हणजे काय होईल? इक्वल टू चेंज करायचा आहे C3 मध्ये म्हणजे हा कॉलम ॲज इट इज, हा कॉलम पण ॲज इट इज. C3 मध्ये चेंज करायचा आहे. C3च्या एलिमेंटमधून C2चा मायनस केला आपण तर काय मिळेल? यामधून हे मायनस केले तर 1 मिळेल, यामधून हे मायनस केले तर 1 मिळेल, यामधून 3 मधून 2 मायनस केले तर 1 मिळेल. बरोबर आहे. याप्रमाणे आपल्याला डिटर्मिनंट मिळत आहे. आता आपण काय करू? येथे 2 आहेत, येथे 1 आहेत, म्हणजे या कॉलममधून हा कॉलम मायनस करू म्हणजे हेच एलिमेंट मिळतील आपल्याला. आता येथे ऑपरेशन घेऊ आपण. बाय C2ला चेंज करू. C2 मध्ये काय करू आपण? C1 मायनस करू. हे ऑपरेशन अप्लाय करू म्हणजे काय होईल? C2 मध्ये चेंज करायचा आहे, हा कॉलम ॲज इट इज 1. बरोबर आहे. यातून हे मायनस केले तर 1 मिळेल, यातून हे मायनस केले तर 1 मिळेल, यातून हे मायनस केले तर 1 मिळेल. हे 1, 1 आणि 1. येथे पण 2 कॉलम इक्वल झालेले आहेत. C2 आणि C3 हे दोन्ही कॉलम आयडेंटिकल आहेत म्हणजे याची व्हॅल्यू किती आहे? इक्वल टू 0. रिझन काय लिहिणार आपण? C2 अँड C3 आर आयडेंटिकल. 2 कॉलम किंवा 2 रो इक्वल असेल तर त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 असते. बरोबर आहे. ती आपली प्रॉपर्टी आहे म्हणजे प्रॉपर्टी अप्लाय केली आपण आणि डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढलेली आहे एक्सपेन्शन न करता. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. फाइंड मायनर अँड को फॅक्टर. आपल्याला मायनर आणि को फॅक्टर फाइंड आउट करायचे आहेत ऑफ एलिमेंट्स ऑफ डिटर्मिनंट. या सर्व एलिमेंटचे आपल्याला मायनर आणि को फॅक्टर फाइंड आउट करायचे आहेत. एक्सरसाइजमध्ये आपण हे सर्व पाहिलेलं आहे. येथे फक्त आपण सॉल्व करणार आहोत.
मायनर आणि को फॅक्टर आपल्याला काढण्यासाठी प्रत्येक एलिमेंटचं लोकेशन माहिती पाहिजे. त्यासाठी हेअर A11 A12 आणि A13 फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, या एलिमेंटचा फर्स्ट रो सेकंड कॉलम, या एलिमेंटचा फर्स्ट रो आहे आणि थर्ड कॉलम आहे. येथे 21 22 23 लक्षात राहण्यासाठी. येथे 31 11 21 31 32 आणि 33 थर्ड रो थर्ड कॉलम. याप्रमाणे लोकेशन आहे या सर्व एलिमेंटचं. बरोबर आहे. तर आता A11 म्हणजे हा एलिमेंट आहे -1, हा एलिमेंट म्हणजे 0 आहे, हा 4 -2 1 आणि 3 0 -4 आणि 2. याप्रमाणे आपण लोकेशन लिहिलेलं आहे प्रत्येक एलिमेंटचं. बरोबर आहे. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? मायनर. या नंबरचा मायनर म्हणजे या नंबरचा मायनर. बरोबर आहे. या एलिमेंटचा मायनर म्हणजे या एलिमेंटचा मायनर. इथे लिहिणार आपण मायनर ऑफ प्रत्येक एलिमेंटचे फाइंड आउट करायचे आपल्याला. मायनर ऑफ A11. मायनरसाठी कॅपिटल M वापरायचं आहे म्हणजे M11. या एलिमेंटचा मायनर काय येणार आहे? या एलिमेंटचा मायनर फाइंड आउट करायचा म्हणजे हा कॉलम आणि हा रो विचारात घ्यायचा नाही. यांचं डिटर्मिनंट 1 3 -4 आणि 2 काय मिळेल? क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 -12 म्हणजे 14. मायनर फाइंड आउट केला आपण या एलिमेंटचा. बरोबर आहे. किती आलेला आहे? 14. म्हणजे या एलिमेंटचा मायनर किती आहे? 14. लगेच को फॅक्टर फाइंड आउट करू. को फॅक्टर ऑफ या एलिमेंटचा को फॅक्टर A11. को फॅक्टरसाठी C अप्लाय करायचा म्हणजे या एलिमेंटचा को फॅक्टर. को फॅक्टरसाठी फॉर्म्युला आहे -1चा पॉवर रो प्लस कॉलम. -1चा पॉवर किती घ्यायचा? रो आणि कॉलम दोघांची ॲडिशन. हा एलिमेंट फर्स्ट रोमध्ये आहे फर्स्ट कॉलममध्ये आहे म्हणजे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. -1चा पॉवर रो प्लस कॉलम आणि इंटू M11. को फॅक्टरसाठी त्याच्या मायनरने मल्टिप्लाय करणार. -1चा पॉवर 2 होईल. -1चा पॉवर 2 इंटू M11ची व्हॅल्यू 14 आलेली आहे. मायनरची व्हॅल्यू 14. -1ला पॉवर इवन आहे तर व्हॅल्यू 1 इंटू 14. आन्सर काय मिळत आहे? 14. मायनर आणि को फॅक्टर व्हॅल्यू सारख्याच मिळतील किंवा साईन अपोजिट मिळतील परंतु फिगर सारखीच मिळणार आहे. या एलिमेंटचे फाइंड आउट केले आपण. आता या एलिमेंटचे फाइंड आउट करू. A12. इथे लिहिणार मायनर ऑफ A12 म्हणजे M12. मायनरसाठी कॅपिटल M. या एलिमेंटचे फाइंड आउट करू. A12. याचे मायनर म्हणजे आपण काय लिहिणार? डिटर्मिनंट. हा रो घेणार नाही हा कॉलम घेणार नाही. 0 ज्या रोमध्ये आहे ज्या कॉलममध्ये आहे त्याच्या व्यतिरिक्त काय उरत आहे? -2 3 0 2. -2 3 0 2 ही व्हॅल्यू काढू. -4 यातून मायनस होतील -0 म्हणजे -4 काय मिळेल? -4. आता को फॅक्टर ऑफ A12 म्हणजे C12. -1चा पॉवर रो प्लस कॉलम म्हणजे 1 + 2. येथेच 1 + 2 म्हणजे 3 होईल. बरोबर आहे. किंवा 1 + 2 एका स्टेपमध्ये लिहा. इथे 1 + 2 इंटू M12 हा झाला फॉर्म्युला. -1चा पॉवर 3 होईल. -1चा पॉवर ऑड येत आहे. 1 + 2 म्हणजे 3. -1चा पॉवर जर ऑड असेल तर आन्सर -1 आणि M12ची व्हॅल्यू आलेली आहे -4. यांचा मल्टिप्लिकेशन म्हणजे +4. ही व्हॅल्यू मायनस तर ही व्हॅल्यू प्लस. याप्रमाणे सर्व एलिमेंटचे आपल्याला मायनर आणि को फॅक्टर फाइंड आउट करायचे आहेत. हा एलिमेंट झाला हा पण झाला. आता हा एलिमेंट फाइंड आउट करू आपण. हे इरेज करतो मी. आता या एलिमेंटचे फाइंड आउट करू आपण. हे लिहून घ्या. मायनर ऑफ A13
A13 म्हणजे कोणता एलिमेंट 4, त्याचे मायनरसाठी m, त्या लोकेशनवर आपण मायनर घेत आहोत। या एलिमेंटचा आपल्याला हा रो हा कॉलम म्हणजे -2 1 0 -4 -2 1 0 -4 ही व्हॅल्यू काढू। हे मायनस मायनस प्लस 8 होतील आणि -0 म्हणजे 8 बरोबर आहे। मायनर मिळेल 8। कोफॅक्टर ऑफ A13 कोफॅक्टरसाठी कॅपिटल C 13 फॉर्म्युला आहे -1चा पॉवर रो प्लस कॉलम 1 + 3 या एलिमेंटचा रो आणि कॉलम दोघांची ॲडिशन फर्स्ट रो थर्ड कॉलम आणि इंटू M13 त्याच्या मायनरने मल्टिप्लाय करायचं आहे। -1चा पॉवर 4 होईल -1चा पॉवर 4 आणि M13ची व्हॅल्यू आपण आत्ता काढली 8। -1ला जर पॉवर इवन असेल तर आन्सर +1 मिळेल इंटू 8 म्हणजे 8 दोन्ही व्हॅल्यू सारख्या आलेल्या आहेत। हे लिहून घ्या। पुढची व्हॅल्यू फाइंड आउट करू। मायनर ऑफ A21 म्हणजे काय हा एलिमेंट M21 त्याचं मायनर म्हणजे हा रो विचारात घेणार नाही आणि हा कॉलम विचारात घेणार नाही आपण। हा रो आणि हा कॉलम म्हणजे 0 4 -2 2 0 4 ही व्हॅल्यू काढू। हे 0 होतील मायनस मायनस प्लस 16 होतील बरोबर आहे म्हणजे 16। आता कोफॅक्टर ऑफ A21 म्हणजे C21 फॉर्म्युला -1चा पॉवर 2 + 1 इंटू M21 ती व्हॅल्यू आलेली आहे 16। -1चा पॉवर 3 होईल -1चा पॉवर 3 इंटू 16 -1ला पॉवर ऑड असेल तर आन्सर -1 आणि 16 म्हणजे -16। स्पेस कमी आहे हे इरेज करतो मी तुम्ही लिहून घ्या। आता या एलिमेंटचे मायनर आणि कोफॅक्टर फाइंड आउट करू आपण। मायनर ऑफ लोकेशन A22 म्हणजे मायनर ऑफ 22 हा एलिमेंट त्याचे मायनर काय मिळतील आपल्याला। हा कॉलम घेणार नाही आपण आणि हा रो घेणार नाही म्हणजे -1 4 0 2 -1 4 0 आणि 2 बरोबर आहे। हे -2 होतील -0 म्हणजे -2। कोफॅक्टर ऑफ A22 कोफॅक्टरसाठी C22 कोफॅक्टरसाठी C आणि मायनरसाठी M घ्यायचं आपल्याला। फॉर्म्युला -1चा पॉवर रो प्लस कॉलम 2 + 2 म्हणजे I + J। I हा रोला वापरतो आपण J हा कॉलमला वापरतो I + J म्हणजे 2 + 2 आणि इंटू M22 -1चा पॉवर 4 इंटू M22ची व्हॅल्यू आता काढली -2 -1ला पॉवर इवन असेल तर आन्सर +1 मिळेल आणि ऑड असेल तर मायनस इवन असेल तर +1 आन्सर आणि इंटू -2 म्हणजे ही पण व्हॅल्यू आपल्याला -2 मिळणार आहे। इरेज करू हे लिहून घ्या। या एलिमेंटचे फाइंड आउट करू। मायनर ऑफ A23 म्हणजे M23 या एलिमेंटचे आता हा कॉलम आणि हा रो एवढं कॅन्सल होईल काय राहील -1 0 0 -4 -1 0 0 -4 बरोबर आहे। हे +4 होतील -0 म्हणजे 4। कोफॅक्टर ऑफ A23 कोफॅक्टरसाठी C23 म्हणजे -1चा फॉर्म्युला आहे हा -1चा पॉवर रो प्लस कॉलम इथे रो आणि कॉलम काय आहेत 2 + 3 म्हणजे 5 होईल आणि M23 ती व्हॅल्यू आहे -1चा पॉवर ऑड येत आहे म्हणजे आन्सर -1 मिळेल
आणि याची व्हॅल्यू आहे 4, म्हणजे हे मिळतील -4. या एलिमेंटचे फाइंड आउट करू. मायनर ऑफ A31 म्हणजे काय, M31 या एलिमेंटचे. हा कॉलम हा रो कॅन्सल होईल, म्हणजे 0413 ही व्हॅल्यू काढू. क्रॉस मल्टिप्लिकेशन 0 - 4 म्हणजे -4. कोफॅक्टर ऑफ A31 म्हणजे C31. -1चा पॉवर रो प्लस कॉलम 3 + 1 इंटू M31 इक्वल टू -1चा पॉवर 4, -1चा पॉवर 4 ही व्हॅल्यू आहे -4. -1ला पॉवर इवन आहे म्हणजे आन्सर +1 मिळेल इंटू -4 म्हणजे -4. दोन्ही पण व्हॅल्यू -4 आलेले आहेत. आता हा एलिमेंट घेऊ आपण. मायनर ऑफ A32 म्हणजे काय, M32 मायनर या एलिमेंटचे मायनर. हा रो घेणार नाही, हा कॉलम घेणार नाही आपण, म्हणजे -1 4 -2 3 -1 4 -2 3 हे -3 होतील, +8 होतील, 8 - 3 म्हणजे 5. कोफॅक्टर ऑफ A32. कोफॅक्टरसाठी कॅपिटल C आणि मायनरसाठी कॅपिटल M. लोकेशन 32. फॉर्म्युला आहे -1चा पॉवर रो प्लस कॉलम. येथे रो आणि कॉलम 3 + 2 आहेत. 3 + 2 याला मल्टिप्लाय करणार आपण. कोफॅक्टरसाठी मल्टिप्लाय करणार त्या मायनरने. मायनर आहे M32. बरोबर आहे. पहा, मायनर फाइंड आउट केल्यानंतर लगेच कोफॅक्टर काढून घ्या, म्हणजे तिथल्या तिथेच व्हॅल्यू पुट करता येईल आपल्याला. -1चा पॉवर 5 होईल आणि ही व्हॅल्यू आहे 5. -1चा पॉवर ऑड आहे म्हणजे -5 मिळेल. हे लिहून घ्या, इरेज करू आपण. आता मायनर A33. मायनर ऑफ A33 थर्ड रो थर्ड कॉलम. एलिमेंट आहे 2 M33. मायनर या एलिमेंटचे मायनर काढायचे आपल्याला. हा रो आणि हा कॉलम सोडून द्यायचा. -1 0 -1 0 -2 1. क्रॉस मल्टिप्लिकेशन -1 -+0 म्हणजे हे 1 -1 होईल. कोफॅक्टर ऑफ A33 म्हणजे काय, C33. फॉर्म्युला आहे -1चा पॉवर रो प्लस कॉलम 3 + 3 इंटू M33. -1चा पॉवर 6 इंटू ही व्हॅल्यू आहे -1 मल्टिप्लिकेशनमध्ये. -1ला पॉवर 6 आहे, तो इवन आहे म्हणजे आन्सर +1 मिळेल. +1 इंटू -1 म्हणजे -1. दोन्ही व्हॅल्यू -1 आलेले आहेत. पहा, याप्रमाणे सॉल्व करायचं आहे. नेक्स्ट सेकंड सब क्वेश्चन. याची आपल्याला मायनर आणि कोफॅक्टर फाइंड आउट करायचे आहेत. मायनर आणि कोफॅक्टर माहिती करण्यासाठी आपल्याला त्यांचं लोकेशन माहिती पाहिजे. हेअर लोकेशन सपोज एलिमेंट आहेत 11 12 आणि 13. पहा, सिक्वेन्स याप्रमाणे लक्षात ठेवा. 11 12 13 येथे 21, 11 21 येथे 31. पहा, 1ने इन्क्रीज करा. 21 येथे 22 येथे 23 येथे 32. थर्ड रो परंतु सेकंड कॉलम. हा थर्ड रो आणि थर्ड कॉलम. पहा, याप्रमाणे एलिमेंट आहेत. एलिमेंट कसे आहेत, 1 -1 2 1 -1 2 नंतर 3 0 -2 3 0 -2 1 0 3. पहा, एका एलिमेंटचे आपण मायनर आणि कोफॅक्टर फाइंड आउट करू. आधी हा एलिमेंट घेऊ आपण. मायनर
ऑफ A11 म्हणजे M11 मायनर घ्यायचे आहेत. हा कॉलम हा रो सोडून देऊ. 0 - 2 0 3 क्रॉस मल्टिप्लिकेशन 0 हे पण 0 होतील. 0 - 0 किंवा 0 + 0 0च होईल. कोफॅक्टर ऑफ A11 म्हणजे C11. फॉर्म्युला आहे -1चा पॉवर रो प्लस कॉलम 1 + 1 इंटू M11. -1चा पॉवर 2 होईल इंटू ही व्हॅल्यू 0 आहे. 0 इंटू समथिंग म्हणजे 0. दोन्ही व्हॅल्यू 0 मिळत आहेत. आता एलिमेंट घेणार आपण. हा एलिमेंट 1 2 येथे 1 2 होईल, येथे M12 होईल, येथे 1 2 होईल आणि येथे पण 1 2 होईल. बरोबर आहे. पुढचं चेंज होईल. हा एलिमेंट घ्यायचा आपल्याला. याचं मायनर काय येणार आहे? हा कॉलम हा रो सोडून देऊ. 3 - 2 1 3 म्हणजे 9 होतील +2 11. कोफॅक्टर काय होईल? -1चा पॉवर 1 + 2 इंटू M12 -1चा पॉवर 3 इंटू ही व्हॅल्यू आहे 11. हे होतील -11 कारण याची व्हॅल्यू -1 येईल. -11. पुढचा एलिमेंट A13 मायनर ऑफ A13 इक्वल टू M13. या एलिमेंटचे मायनर हा रो आणि हा कॉलम सोडून द्यायचा. 3 0 1 0 3 0 1 0 हे 0 होतील, हे पण 0 होतील इक्वल टू 0. कोफॅक्टर ऑफ A13 म्हणजे C13. कोफॅक्टरसाठी C आणि मायनरसाठी M. कोफॅक्टरचा फॉर्म्युला -1चा पॉवर रो प्लस कॉलम 1 + 3 आणि इंटू M13 त्याचं मायनर त्याने मल्टिप्लाय करणार. ती व्हॅल्यू आहे -1चा पॉवर 4 -1चा पॉवर 4 आणि ही व्हॅल्यू 0 आहे. 0 इंटू समथिंग म्हणजे 0. या पण व्हॅल्यू 0 मिळत आहेत. आता हा एलिमेंट घेऊ आपण. मायनर ऑफ A21 म्हणजे M21. या एलिमेंटचं हा कॉलम आणि हा रो सोडून देऊ आपण. म्हणजे -1 2 0 3 -1 2 0 3 हे -3 होतील. -0 म्हणजे -3. कोफॅक्टर ऑफ A21 म्हणजे C21. कोफॅक्टरसाठी फॉर्म्युला -1चा पॉवर रो प्लस कॉलम 2 + 1 इंटू M21 त्याच्या मायनरने मल्टिप्लाय करणार. -1चा पॉवर 3 आणि ही व्हॅल्यू आहे -3. ही व्हॅल्यू -1 मिळेल. -1 इंटू -3 म्हणजे +3. कोफॅक्टर मिळेल +3. इरेज करतो हे तुम्ही लिहून घ्या. हा एलिमेंट घेऊ आपण. मायनर ऑफ A22 म्हणजे M22 कॅपिटल M22. या एलिमेंटचे मायनर. हा एलिमेंट या रोमध्ये आहे, या कॉलममध्ये आहे. काय उरेल? 1 2 1 3 1 2 1 3 ही व्हॅल्यू काढू. 3 - 2 म्हणजे 1. कोफॅक्टर ऑफ A22 म्हणजे C22 म्हणजे -1चा पॉवर रो प्लस कॉलम 2 + 2 आणि M22 -1चा पॉवर 4 याला मल्टिप्लाय करणार या व्हॅल्यूने. ही व्हॅल्यू आहे 1 ने मल्टिप्लाय करणार. -1चा पॉवर 4 म्हणजे हे +1 इंटू 1 म्हणजे 1. दोन्ही व्हॅल्यू 1 मिळत आहेत.
इरेज करू आपण पुढच्या एलिमेंटचे मायनर आणि कोफॅक्टर काढू. मायनर ऑफ A23 म्हणजे कॅपिटल M23 या एलिमेंटचे मायनर काढायचे आपल्याला. हा कॉलम आणि हा रो सोडून देऊ आपण. 1 -1 1 0 1 -1 1 0 हे 0 होतील. हे मायनस मायनस प्लस 1 म्हणजे 1. मायनर मिळेल 1. कोफॅक्टर ऑफ A23 कोफॅक्टर C23 होईल. -1 चा पॉवर रो प्लस कॉलम 2 + 3 इंटू ही व्हॅल्यू आहे M23. याची व्हॅल्यू आहे 1 म्हणजे -1 चा पॉवर 5 इंटू 1. -1 चा पॉवर ऑड असेल तर आन्सर -1 इंटू 1 म्हणजे -1. आता एलिमेंट A31 येथे पण 31 येईल. A31 हे पुढचं इरेज करू आपण. 31 येथे 31 पुढचं इरेज करू आपण. 31 हा एलिमेंट, याचे मायनर, हा कॉलम आणि हा रो सोडून देऊ. हा एलिमेंट या कॉलममध्ये आहे, या रोमध्ये आहे, ते एलिमेंट घ्यायचे नाही. उरलेले काय उरत आहेत? -1 2 0 -2 -1 2 0 -2. हा मल्टिप्लिकेशन 2 - 0 म्हणजे 2 येईल. कोफॅक्टर ऑफ या एलिमेंटचे कोफॅक्टर म्हणजे -1 चा पॉवर 3 + 1 याला मल्टिप्लाय करणार आपण M31 ने. -1 चा पॉवर 4 ही व्हॅल्यू आहे 2. -1 चा पॉवर इवन आहे तर आन्सर +1 इंटू 2 म्हणजे 2. आता हा एलिमेंट घेऊ आपण A32. येथे A32 येथे A32 येथे पण 32. थर्ड रो सेकंड कॉलम या व्हॅल्यू चेंज करू. या एलिमेंटचे मायनर काय होईल? हा रो आणि हा कॉलम 1 2 3 -2 1 2 3 -2 हे -2 -6 -8. कोफॅक्टर -1 चा पॉवर रो प्लस कॉलम 3 + 2 म्हणजे 5 होईल. बरोबर आहे. 3 + 2 आणि इंटू M32 म्हणजे -1 चा पॉवर 5 इंटू ही व्हॅल्यू आहे -8 त्याने मल्टिप्लाय करायचं आहे. याची व्हॅल्यू काय मिळेल? -1 कारण पॉवर ऑड आहे. -1 इंटू -8 म्हणजे +8. हे कॅल्क्युलेशन +8. आता हा एलिमेंट घेऊ आपण A33 हे इरेज करू. या एलिमेंटचे मायनर, हा रो हा कॉलम 1 -1 3 0 1 -1 3 0 हे 0 होतील. हे +3 होतील म्हणजे 3. कोफॅक्टर -1 चा पॉवर रो प्लस कॉलम 3 + 3 म्हणजे 6 होईल. बरोबर आहे. इंटू ही व्हॅल्यू M30 -1 चा पॉवर 6 -1 चा पॉवर इवन आहे तर आन्सर +1 इंटू ही व्हॅल्यू आहे 3 म्हणजे 3. याप्रमाणे आपल्याला मायनर आणि कोफॅक्टर फाइंड आउट करायचे आहेत. फक्त त्यासाठी आपल्याला लोकेशन माहिती असणं आवश्यक आहे. कोणता एलिमेंट कोणत्या रोमध्ये आहे आणि कोणत्या कॉलममध्ये आहे.